ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज या कार्यक्रमाची सुरुवात मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून करेन। मैत्रिणींनो, सकाळी निघताना देवाच्या पाया पडताना ग तसंच बाबासाहेबांच्या पाया पडा। ते नसते तर आपण इथं कुणी नसतो, लक्षात ठेवा। त्या वेळेला बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला बहिणींनो, आणि म्हणून आज आपण सगळ्या जणी इथं आपल्याला आमदार दिसतायत, अधिकारी दिसतायत, पदाधिकारी दिसतायत, मंत्री दिसतायत। ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे, हे कायम लक्षात ठेवा। मैत्रिणींनो, आज मला खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना बघून। थोडा वेळ का असेना आपण आज स्वतःच्या संसाराला विसरलो। मी एक गाणं म्हणू का तुमच्यासाठी? तुम्ही पण म्हणाल का? आता वैशाली ताईन इतका चांगला आवाज काही माझा नाही, पण हे गाणं आहे तुमचं आणि माझं। हे गाणं आहे बाईपणाचं, हे गाणं आहे आईपणाचं, आणि गाणं आहे ताईपणाचं। म्हणणार का माझ्यासोबत? म्हणणार का ग? म्हणणार का? चला माझ्यासोबत म्हणा। जन्म बाईचा बाईचा, येतं का नाही? म्हणा बघूया। जन्म बाईचा बाईचा, खूप घाईचा, एक आईचा आईचा, एक ताईचा। आवडतं की नाही सगळ्यांना गाणं? या गाण्यामध्ये काय आहे? या गाण्यामध्ये महिलेची विविध रूप आहेत। छोटीशी मुलगी दुडू कधी धावायला लागते, कधी स्वतःच्या पायावर उभी राहते। आत्ताच्या पोरी तर बिझनेस करतात आणि नंतर लग्नाच्या बोहल्यावर चढतात। मैत्रिणींनो, हे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण आणि सशक्तीकरण जे इतके वर्ष आपण फक्त भाषणामध्ये ऐकत होतो, याची सुरुवात झाली 2014 साली। ज्या वेळेला आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी प्रधानमंत्री झाले, सगळ्यात आल्यावर पहिलं काम काय केलं सांगा? त्यांनी बघितलं की या प्रत्येक घराची इज्जत, जी देशाची इज्जत आहे, तिच्यासाठी टॉयलेट नव्हते, लोटे घेऊन बाहेर जायची। मोदीजी म्हणले ही इज्जत या घराची नाही, माझ्या देशाची इज्जत आहे, आणि माझ्या देशाची इज्जत बाहेर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, त्यांचं नाव मोदीजी आहे। मैत्रिणींनो, टाळ्या वाजवाल का नाही? आपल्यासाठी केलंय, तुमच्या माझ्यासाठी केलंय। अरे आधी मुलगी नकोशी होती, पोरगी गरोदर राहिली तर आईच्या पोटात गोळा यायचा। मोदीजी म्हणाले बेटी पढाओ बेटी को पढाओ, आणि म्हणाले का नको मुलगी तुम्हाला? अरे मुलीच्या लग्नाचा खर्च येतो म्हणून नको का? शिक्षणाचा खर्च येतो म्हणून नको का? काळजी करू नका, त्यांच्यासाठी विविध योजना आणल्या गेल्या, आणि आज मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेद होत नाही। ही मोदीजींची देण आहे मैत्रिणींनो, लक्षात घ्या। अरे आपल्यासाठी 2014 पासून खऱ्या अर्थाने महिला आणि मुलींचं सक्षमीकरण चालू झालं। देशात 100% योजना असतील तर फक्त 35% योजना या तुमच्यासाठी आहेत, लक्षात ठेवा। आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या सगळ्यांचा लाडका देवा भाऊ, लाडकी बहीण योजना चांगली आहे की नाही ग? चांगली आहे की नाही? बंद करायची का? बंद करायची आहे? काळजी करू नका, जोपर्यंत आपला देवा भाऊ आपल्या मागे, आपली ही योजना बंद करू शकत नाही। देवा भाऊ आपला सख्खा आणि पक्का भाऊ आहे। अमित भाऊ आपला सख्खा आणि पक्का भाऊ आहे। प्रसाद दादा असेल, हे सगळे आपले सख्खे आणि पक्के भाऊ आहेत, लाडके भाऊ आहेत। पण राज्यामध्ये दोडके भाऊ सुद्धा आहेत, दोडक्या बहिणी सुद्धा आहेत, ज्यांना हे पैसे दिलेले आवडत नाहीत। ते म्हणतात या बहिणींचे पैसे बंद करा, पण देवा भाऊ काय सांगतात?
जोपर्यंत मी आहे माझ्या बहिणींचे हे पैसे कोणी बंद करू शकत नाही. एकदा जोरदार टाळ्या देवा भाऊसाठी झाल्या पाहिजे. आणि देवा भाऊ फक्त आपल्यासाठी नाही, आपल्या लेकरांसाठी पण उभा आहे. आज जर एखाद्या लाडक्या बहिणीच्या मुलीला इंजिनियर बनवायचं असेल, डॉक्टर बनवायचं असेल, तर तिचा देवा मामा तिच्या मागे भक्कमपणे उभा आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत दिलंय आणि त्याच्यामुळे आपल्या पोरी सुद्धा इंजिनियर होणार, मैत्रिणींनो डॉक्टर होणार, देवा मामाच्या मदतीने होणार. मैत्रिणींनो, मी या सगळ्या माझ्या भावांना सांगते की भावांनो, तुमच्यापेक्षा आम्हाला एक तिसरा डोळा आहे. आम्हाला काय चांगलं आणि काय वाईट हे कळतं ना ग? अगं कळतं का नाही? यांना समोरच दिसतं, आपल्याला त्याच्या पलीकडचं दिसतं का नाही? यांना बोललेलं ऐकायला येतं, आपल्याला चार घराच्या पलीकडे काय चाललंय ते पण ऐकायला येतं. ही ताकद आपल्याला परमेश्वराने दिली आहे. आपल्या संसारासाठी चांगलं कोण, आपल्या संसारासाठी वाईट कोण, हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणूनच मागे झालेल्या विधानसभेमध्ये या सगळ्या लाडक्या बहिणी देवा भाऊच्या मागे, भारतीय जनता पार्टीच्या मागे सक्षमपणे उभ्या राहिल्या. मैत्रिणींनो, हे तर फार छोटस आहे. आता देवा भाऊंच्या मार्गदर्शनाने, आपल्या प्रवीण भाऊ दरेकरांच्या मार्गदर्शनाने, प्रसाद दादाच्या मार्गदर्शनाने, अमित दादांच्या मार्गदर्शनाने आपण महिलांच्या सेवा सहकारी संस्था काढल्यात. मला सांगायचे आशा मराठेला की जास्तीत जास्त सेवा सहकारी संस्था या तुमच्या जिल्ह्यातून होऊ द्या. महिलांसाठी रोजगार देण्याचं काम हे देवाभाऊ करतायत. देवाभाऊ म्हणतात, काही भाषणाने पोट भरत नाही, महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे. आणि म्हणून तुमचं हे प्रेम, तुमचा हा स्नेह भारतीय जनता पार्टी आणि आपल्या देवाभाऊ सोबत कायम ठेवा, एवढंच सांगते. घोषणा देणार का? बोला भारत माता की. हात वर करून ताई, भारत माता की, भारत माता की, मातरम मातरम. अरे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ भारतीय जनता पार्टीचा अमित भाऊ साटम, तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.